नवरात्रीमध्ये अंगात त्राणच नसतं की एखादा नवीन काही पदार्थ बनवावा, खूप सारे पदार्थ बनवून खावेत. सो आज मी झटपट अशी होणारी, जास्त त्रास होणार नाही आपल्याला अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे किसलेला. हा कच्चाच बटाटा मी वापरलेला आहे, उकडून सुद्धा घेण्याची गरज लागत नाही या रेसिपीसाठी. सो एक कच्चा बटाटा घ्यायचा, त्याचे साल काढून घ्यायचे आणि तो छान असा किसून घ्यायचा आहे. किसल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, जेणेकरून तो लाल पडणार नाही. एक किसलेला बटाटा आपल्याला या बाउलमध्ये घालून घ्यायचा आहे. थोडासा असा पसरवून घ्यायचा, जेणेकरून बाउलमध्ये तो छान असा पसरला जाईल. याच्यानंतर आपल्याला 1 कप शेंगदाणे घ्यायचे आहेत. हे कच्चे शेंगदाणे आपण वापरायचे आहेत, पण इथे हे शेंगदाणे मी धुवून घेतलेले आहेत, जेणेकरून ते थोडेसे नरम होतील आणि त्याची साल नरम होईल. सो 1 ते 2 पाण्याने शेंगदाणे तुम्ही धुवून घ्या. आता हे शेंगदाणे आपले घालून झालेले आहेत. याच्यानंतर आपल्याला 1 कप कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे. इथे आपल्याला साबुदाणा भिजवण्याची सुद्धा गरज लागत नाही. कच्च्या साबुदाण्यापासूनच आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. सो हा साबुदाणा सुद्धा यामध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे बटाट्याच्या वरती. याच्यानंतर आपल्याला 1 कप कोमट पाणी घ्यायचं आहे. इथे हा मी मोठा कप वापरलेला आहे. सो जो आपल्या घरात नेहमीचा छोटा कप असतो तो जर तुम्ही वापरला तर तुम्हाला 2 कप इथे पाणी घ्यावं लागेल. आणि जर असा तुमच्याकडे मोठावाला कप असेल तर तुम्ही 1 कप घेऊ शकता पाणी. फक्त हे पाणी कोमट घ्यायचं आहे, गार अजिबात घ्यायचं नाही. सो आता हे पाणी आपल्या यामध्ये घालून झालेलं आहे. याच्यानंतर हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एकसारखं मिक्स होईल आणि पाण्यामध्ये बुडलं जाईल. अशा प्रकारे हे पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवण्याची इथे गरज लागत नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की हे सगळं छान असं पाण्यामध्ये बुडलं पाहिजे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे आता आपल्याला 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता आणि मला कमेंट करू शकता. यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 ते अर्धा चमचा तुम्ही जिरे घालू शकता. त्याच्यानंतर आपल्याला तिखटपणा येण्यासाठी 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. आणि जर तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी ही रेसिपी बनवत असाल तर मिरची एकदम कमी प्रमाणात वापरा, जेणेकरून त्यांना तिखट लागणार नाही. इथे आपल्याला एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो चाकूच्या मदतीने बारीक असा चिरून घ्यायचा. जर तुम्हाला आलं जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे 2 तुकडे आल्याचे वापरले तरीही चालतील. जर उपवासाला तुमच्याकडे आलं चालत नसेल तुम्ही स्किप करू शकता, नाही घातलं तरीही चालेल. थोडंसं पाणी घाला आणि हे छान असं मिक्सरवरती बारीक करून घ्या. एकदम जास्तही बारीक करण्याची गरज लागत नाही. मीडियमचं तुम्ही बारीक करून घेतलं तरीही चालेल, कारण इथे आपल्याला थोडंसंच पाणी यूज करायचं आहे, नाहीतर याची टेस्ट बदलते. सो त्याच्यासाठी आपण हे जाडसर असंच वाटून घेतलेलं आहे. इथे एक पॅन घ्यायचा आहे. या पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. जर तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. इथे एक टीप आहे, जर मोहरी तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तुम्ही स्किप करू शकता. यामध्ये थोडंसं जिरं घातलं तरीही चालेल, अर्धा चमचा फोडणीसाठी. आणि जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे. हे लाल तिखट आपल्याला मिरची पावडर वापरायची आहे, गरम मसाला नाही वापरायचा. 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि थोडीशी हळद घालायची आहे. आता हे आपले मसाले घालून झालेले आहेत. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ते छान असे शिजले जातील आणि चवसुद्धा खूप छान येईल. 1 कप आपल्याला दही घालायचं आहे आणि हे दही घालताना लक्षात ठेवा की हे छान असं थोडंसं फेटून घ्यायचं सुरुवातीला, नाहीतर त्याच्या गाठी गाठी तयार होतात दह्याच्या. आणि जेव्हा आपण असं गॅसवरती दही मिक्स करत असतो एखाद्या कोणत्या पदार्थामध्ये तेव्हा गॅस बारीक ठेवायचा आहे, जेणेकरून तुमचा हे जे आपण दही घातलेलं आहे ते फुटणार नाही. एकदम हाय फ्लेमवरती दही मिसळू नका, नाही तर ते फुटलं जाईल. यानंतर आपल्याला ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला 2 कप पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे आता आपलं 2 कप पाणी घालून झालेलं आहे. याची सुरुवातीला एक उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ते छान असे शिजले जातील.
नवरात्रीमध्ये उपवास असतो आपला, त्यामुळे आपल्या शरीरात त्राण बिलकुल नसतं, तेव्हा एक्स्ट्रा काही करून खाण्याची अजिबात इच्छा नसते, तेव्हा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता। इथे अर्धा ते 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, पण इथे लक्षात ठेवा की इथे फक्त तुम्हाला मिरची पावडर यूज करायची आहे। याच्यानंतर आपल्याला एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आणि हा बटाटा आपल्याला चाकूच्या मदतीने असा चिरून घ्यायचा आहे। जर तुम्हाला असा चिरता येत नसेल तर तुम्ही हाताने फोडून घातला तरीही चालेल, किंवा तुम्ही हा बटाटा खिसून घातला तरीही चालेल। फक्त उकडलेला बटाटा हवा, जेणेकरून रेसिपी झटपट होते आणि चवही खूप छान लागते उकडलेल्या बटाट्याची। चवीनुसार मीठ घाला आणि हे एकदा मिक्स करून घ्या। जास्त वेळ लागत नाही शिजवायला, 2 मिनिटात हे शिजून जातं। आता आपण ज्याच्यावरती झाकण ठेवलं होतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, शेंगदाणे सुद्धा छान असे भिजलेले आहेत आणि साबुदाणा सुद्धा नरम झालेला आहे, कारण इथे आपण कोमट पाणी वापरलेलं होतं, कारण थंड पाण्यात इतक्या लवकर रेसिपी होत नाही आणि ते भिजतही नाही छान। सो त्याच्यासाठी इथे आपण हे कोमट पाणी यूज केलेलं आहे। हे आता आपल्याला 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण बटाटा थोडाफार लाल पडलेला असतो, सो त्याच्यासाठी हे धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे बारीक मिक्सरचं भांडं असेल तर तुम्हाला थोडं थोडं घालावं लागेल, आणि जर एकदम मोठं भांडं असेल मिक्सरचं तुमचं, लगेच हे वाटलं जाईल। हे एकदम बारीकच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही, झटपट रेसिपी आहे। आणि हा जर पदार्थ तुम्ही खाल्ला ना तर तुम्हाला अजिबात पित्त वगैरे होत नाही। सहसा उपवासामध्ये बायकांना पित्त होतं, कारण साबुदाणा खिचडी वगैरे खाल्ल्याने। सो खिचडीच्या ऐवजी हा पदार्थ खूप छान आहे। सो नक्की ट्राय करा, फॅमिलीला खाऊ घाला, तुम्हीही खा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। अशा प्रकारे आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे। इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि या बाउलमध्ये हे वाटण आपण जे केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। सगळं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घाला। इथे जर तुम्हाला उपवासाचं मीठ आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल। अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स वापरा, जेणेकरून टेस्ट खूप छान लागेल। आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत। हे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने केले तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। त्याच्यानंतर गॅसवरती छोटासा पॅन ठेवायचा आहे, तेल घालायचं आणि याच्यामध्ये हे अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पसरवू शकता। जर तुम्हाला जास्त जाड हवं असेल, आवडत असेल तर जास्त जाड घाला किंवा पातळ असं घालू शकता। एका बाजूने छान असं आपल्याला क्रिस्पी असं फ्राय करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही त्यामध्ये फ्राय केलं तरीही चालेल, टेस्ट खूप छान लागते। आता हे एका बाजूने फ्राय झालेलं आहे, आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि असं चमच्याच्या मदतीने ते दाबत दाबत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून ते लगेच भाजलं जातं। फक्त इथे गोष्ट लक्षात ठेवा की एकदम हाय फ्लेम करू नका, नाहीतर ते भाजल्यासारखं तुम्हाला वाटेल पण आतून कच्चं राहील। सो मीडियम आचेवरती हे असं दाबत दाबत तुम्ही भाजून घ्या, जास्त वेळ लागत नाही। असे जेव्हा त्याला डाग पडतील थोडे थोडे समजून जा की ते भाजलेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। थोडं थोडं हे दाबत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही वरतून कोथिंबीर वगैरे घातली याच्यावरती तरीही चालेल। अशा प्रकारे आता हे छान असं तयार झालेलं आहे। 1 वाटी पिठाचे 2 ते 3 असे तयार होतात, मोठी साईज केली तर 2 नक्कीच तयार होतात। अशा प्रकारे आता तुम्ही असं सर्व करू शकता, जेणेकरून खाण्यासाठीही खूप छान दिसतं ते आणि चवही खूप छान लागते। बटाटा असं सर्व करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण जे पराठे तयार केलेले आहेत ते तुम्ही सर्व करू शकता। थोडंसं वरतून बटर किंवा तूप सुद्धा घालू शकता, जेणेकरून चव खूप छान लागेल। आणि ही हेल्दी रेसिपी आहे, त्यामुळे उपवासामध्ये तुम्हाला जळजळ वगैरे असं काहीच होणार नाही। सो नक्की घरी ट्राय करा, खाऊन बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। जर तुम्ही आपल्या इन्स्टा आयडीला अजून फॉलो केलं नसेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही फॉलो करू शकता आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवू शकता। चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टाटा। आज आपण नवरात्री स्पेशल रेसिपी बनवणार आहोत, कारण आता नवरात्री जवळ आलेली आहेत आणि सगळ्यांचे उपवास असतात। सो खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि कधी कधी साबुदाणा भिजवायचाही आपल्या लक्षात राहत नाही। सो अशा वेळी कच्च्या साबुदाण्याची चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आज आपण बघणार आहोत। साहित्य कमी लागतं, घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील।
आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 1 कप कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे. इथे कोणताही आपण भिजवलेला साबुदाणा वापरणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. त्याच्यानंतर 1 छोटा कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. हे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे नाहीत घेतले. सो अशा प्रकारे या सगळ्या कच्च्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी, 3 ते 4 मिनिटे पुरेसे होतात हे भाजण्यासाठी. आपल्याला हे मीडियम आचेवरती भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, मिरचीसुद्धा छान अशी आपली भाजलेली आहे. जेव्हा या मिरचीला असे डाग पडतात तेव्हा समजून जायचं की मिरची आपली भाजलेली आहे. सो हे आपण 3 ते 4 मिनिटासाठी मीडियम ते हाय फ्लेमवर तुम्ही भाजू शकता. फक्त जास्त करपून देऊ नका. जेव्हा आपले शेंगदाणे थोडेसे ब्राऊन होतील तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता अशा प्रकारे मिरच्यांना डागसुद्धा पडलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत. त्याच्यानंतर हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरला आपल्याला थंड करायचं आहे. त्याच्यानंतर यामधल्या आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. इथे जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा, जेणेकरून ते आवडीने खातील आणि त्यांना तिखटही लागणार नाही. इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि जे आपण शेंगदाणे आणि साबुदाणा भाजून घेतला होता, थंड करून घेतला, त्याच्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. जर तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तर तुम्ही सगळं एकदम बारीक करू शकता आणि जर छोटं भांडं असेल तर तुम्हाला थोडं थोडं करून ते बारीक करावं लागेल. अशा प्रकारे आता ही मी पावडर याची बनवून घेतलेली आहे. जर तुम्ही थोडंसं जाडसर बनवलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता ही जी आपण पावडर तयार केलेली आहे ती एक आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. ही रेसिपी करायला सोपी आहे, घरच्या साहित्यात होणारी आहे आणि नवरात्रीला उपवास असतात, खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो तेव्हा ही रेसिपी आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला ते परत एकदा मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ते बटाटा घ्यायचा आहे. बारीक चिरून घेऊ शकता किंवा मोठा जाडसर असा चिरून घेतला तरीही चालेल. मगाशी ज्या आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे तोडून घालायच्या आहेत. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे तुम्हाला बटाट्याच्या आणि मिरचीच्या चवीप्रमाणेच मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जर जिरे तुमच्याकडे उपवासाला चालत नसतील तर तुम्ही इथे स्किप करू शकता, नाही घातले तरीही चालेल. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, अर्धा कप तुम्ही पाणी घालू शकता आणि हे आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं एकदम जाडसर असं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे. तुम्ही एकदम बारीकसुद्धा करू शकता किंवा थोडंसं असं जाडसर ठेवलं तरीही चालेल. आता जो आपण मगाशी पीठ घेतलं होतं साबुदाणा आणि शेंगदाण्याचं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरीही चालेल. अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. इथे आपण जे लाल तिखट वापरत आहोत यामध्ये गरम मसाला नाही आहे, फक्त रेड चिली पावडर आहे. चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे, जेणेकरून साबुदाणा आणि जी आपण शेंगदाण्याची पावडर केलेली आहे त्याची छान अशी आपल्याला टेस्ट लागेल. आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत. याच्यानंतर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. आता यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे, जास्त काही अवघड रेसिपी नाही ही. पाणी तुम्ही मोजून नाही घातलं तरीही चालेल. फक्त हे पीठ आपल्याला असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे, एक बॅटर प्रमाणे तयार करायचं आहे. सो त्याच्यासाठी लागेल तेवढं तुम्हाला पाणी यामध्ये तुम्ही घालवू शकता आणि पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते, तुमच्या साबुदाण्यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही बारीक घेतला असेल तर पाणी कमी लागेल, जर तुम्ही जाडसर साबुदाणा घेतला असेल तर पाणी तुम्हाला जास्त लागेल. सो इथे पाण्याची क्वांटिटी लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त अशा प्रकारे बॅटर तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे मी थोडंसं घट्टसर असं हे तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली. जर तुम्ही उपवासाला बनवत असाल आणि कोथिंबीर नसेल चालत तर तुम्ही ही सुद्धा स्किप करू शकता. आणि जर तुम्ही ही रेसिपी उपवासाला नसेल बनवत, असाच नाश्ता करण्यासाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता, कारण कोथिंबीरची चव खूप छान लागते. आता ही कोथिंबीर घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटासाठी तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्ही खूप घाईत असाल तर 5 मिनिटे ठेवलं तरीही चालेल. अशा प्रकारे आता जे आपण पाणी घातलेलं होतं हे या सगळ्या साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे. सो बॅटर हे एकदम कोरडं असं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण जी मगाची पेस्ट तयार करून घेतली होती बटाटा आणि मिरचीची, ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. यामध्ये कधी कधी तुमचा बटाटा जाडसर एकदम राहू शकतो किंवा बारीकसुद्धा होऊ शकतो, ते तुम्ही तुमच्या मिक्सरवरती डिपेंड आहे. सो तुम्ही जाडसरसुद्धा घेऊ शकता आणि एकदम बारीक अशी पेस्ट केली त्याची तरीही चालेल. सो अशा प्रकारे आता हे मिक्स करून झालेलं आहे.
याच्यानंतर आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे. तुमच्या घरात जे अवेलेबल आहे दही तुम्ही ते घेऊ शकता किंवा बाजारातून विकत आणलं तरीही चालेल. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे दही थोडंसं आपल्याला फोडून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला हे दही करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बीटर असेल तुम्ही त्या बीटरने सुद्धा हे बीट केलं, फेटलं थोडंसं तरीही चालेल किंवा असं चमच्याच्या मदतीने फेटलं तरीही चालेल. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत फोडणीसाठी आपल्याला. आता हे आपले जिरे घालून झालेले आहे, थोडेसे तडतडून द्यायचे. त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. इथे तुम्ही वाळका कढीपत्तासुद्धा वापरू शकता. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल ताजा कढीपत्ता तर तुम्ही वाळका कढीपत्तासुद्धा घेऊ शकता. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि आता हे थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे, जेणेकरून ते आपण जे मसाले घातलेले आहे ते छान असे तेलामध्ये फ्राय होतील. जे आपण मगाशी दही फेटून ठेवलं होतं त्या दह्यामध्येच आपल्याला ही फोडणी घालायची आहे आणि छान अशी थोडीशी तडतडून द्यायची, जेणेकरून दह्यालाही याची खूप छान अशी टेस्ट येते. जरी ते तुम्हाला तेल आवडत नसेल तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल. ते तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे, तुम्हाला तेल वापरायचं आहे की बटर. आता ही जी आपली फोडणी घालून झालेली आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची, जेणेकरून याची छान अशी टेस्ट लागते. आता हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत. इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालू शकता किंवा तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल. अशा प्रकारे ते स्प्रेड करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जे मगाशी साबुदाणा, शेंगदाणा आणि बटाट्याचं जे बॅटर बनवलेलं होतं ते अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे. हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार पसरवू शकता. जर तुम्हाला जाडसर आवडत असेल तर तुम्ही असं जाडसर पसरू शकता किंवा जर तुम्हाला एकदम पातळ असं हवं असेल तर तुम्ही ते चमच्याच्या मदतीने दाबून असं स्प्रेड करू शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि रेड चिली फ्लेक्स घालायचे आहे थोडेसे गार्निशिंगसाठी. त्याच्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं. हे तुम्ही झाकून ठेवून सुद्धा शिजवू शकता. जर तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर तुम्ही हे झाकण याच्यावरती ठेवून ते शिजवू शकता. आता हे एका बाजूने क्रिस्पी असं फ्राय झालेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही उलटण्याच्या मदतीने ते दाबून दाबून सुद्धा भाजू शकता, जेणेकरून खालची जी त्याची बाजू आहे ती छान अशी क्रिस्पी होईल. अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे पलटी केलेलं आहे आणि हे दुसऱ्या बाजूनेही आपल्याला थोडंसं तेल घालून क्रिस्पी असं फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही लेस ऑइलसुद्धा बनवू शकता. नॉनस्टिकच्या पॅनवरती तुम्ही थोडंसं तेल टाकून ते बनवू शकता. फक्त थोडंसं मिडियम आचेवरती ते भाजा, जेणेकरून क्रिस्पी होईल. एकदम हाय फ्लेमवरती भाजू नका, नाही तर ते भाजलं जाणार नाही आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाही, करपलं जाईल ते लगेच. सो अशा प्रकारे हे आपलं तुम्हाला दिसत असेल बघा, दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी झालेलं आहे. अशाच प्रकारे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. आता जे आपण मगाशी फोडणीचं दही तयार केलं होतं या दह्याबरोबर आज आपण हे साबुदाण्याचा पराठा खाणार आहोत. जर तुम्हाला दुसरा कोणता सॉस किंवा टोमॅटो सॉस चटणीबरोबर खायचं असेल तुम्ही त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. फक्त हे दही एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. ही तुम्ही रेसिपी उपवासाला बनवू शकता किंवा अशीच नाश्त्यासाठी बनवली तरीही चालेल. आता ही आज आपण दह्यात बुडवून खाणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. हाय, हॅलो एव्हरीवन. आज आपण शिल्लक राहिलेल्या साबुदाण्यापासून एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत, जेणेकरून ती तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता. कारण आपल्याला खिचडी खायचा कंटाळा आलेला असतो. छान अशा कुरकुरीत चवीचा आपण एक नाश्ता बनवणार आहोत. ही रेसिपी तुम्हाला लगेच घरी करता येईल आणि तुम्ही उपवास नसेल तरीही खाल्ला तरीही खूप छान याची चव आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा क्रिस्पी असा आपला नाश्ता तयार झालेला आहे. आणि हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला काही स्पेशल मेहनत घ्यावी लागत नाही, कारण आपल्याकडे जो भिजवलेला साबुदाणा असतो त्याच्यापासूनच आपण हे बनवलेलं आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. हा 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. हा भिजवलेला साबुदाणा आहे. ज्याप्रमाणे आपण खिचडी करण्यासाठी भिजवतो मऊ साबुदाणा, त्याचप्रमाणे हा भिजवून घ्यायचा आहे. आणि कधी कधी आपल्याकडे साबुदाणा शिल्लक राहिलेला असतो उपवासाचा, सो तो साबुदाणा आपण 1 वाटी घ्यायचा आहे. हा एक मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि हा जो आपण मगाशी साबुदाणा घेतला होता 1 वाटी, तो आता या जारमध्ये घालून घ्यायचा आहे. जर तुमचा जार बारीक असेल तर तुम्ही अर्धी वाटी पहिल्यांदा घातला साबुदाणा तरीही चालेल. आता हा साबुदाणा आपण मिक्सरवरती बारीक कसा करून घेणार आहोत, म्हणजे त्याचं थोडंसं क्रश असं करून घ्यायचं आहे. आता हा जो आपण मगाशी साबुदाणा बारीक करून घेतला होता तुम्हाला दिसत असेल बघा, असा गोळा त्याचा तयार झालेला आहे.
जास्तही तो बारीक होत नाही मिक्सरमध्ये, कारण तो चिकट असतो. सो अशा प्रकारचा आपला गोळा तयार करून झालेला आहे. तो आता इथे आपण घेतलेला आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. हा एक मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. तो आता पहिल्यांदा आपण इथे स्मॅश करून घेणार आहोत हाताने. तुम्ही खिसणीवरती खिसून घेतला हा बटाटा तरीही चालेल, फक्त यामध्ये गाठी अजिबात राहिल्या नाही पाहिजेत बटाट्यामध्ये. सो अशा प्रकारे तो तुम्हाला स्मॅश करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला दिसत असेल बघा, बटाटा छान असा आपला स्मॅश करून झालेला आहे. आता हा बटाटा आणि हे जे साबुदाण्याचं पीठ केलेलं आहे ते आता दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे आपल्याला. तुम्हाला करताना थोडंसं चिकट वाटत असेल, पण एकदम छान अशी याची चव लागते. अशा प्रकारे आता बटाटा आणि साबुदाणा आपला स्मॅश करून दोन्ही मिक्स करून सुद्धा झालेला आहे. 1 चमचा मी बारीक केलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. ही तुमच्या चवीनुसार आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त अजून मिरची घेतली तरीही चालेल. आणि हे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हे आपल्याला 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. आता आपले हे सगळे पदार्थ घालून झालेले आहेत. आता हे छान असं आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे चटणी आणि मिरची आपल्या सगळ्या पिठाला छान अशी लागली जाईल. आणि हे जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर मी इथं हाताला थोडंसं तेल लावून घेतलं तरीही चालेल. आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि हाताला थोडंसं चिकटत आहे. सो त्याच्यासाठी आपण इथे तेल किंवा तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आणि छान असा एक याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे आणि हा एक मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, म्हणजेच आपल्याला सुती कापड घ्यायचं आहे आणि त्या रुमालाच्या बरोबर मध्यभागी असा होल करून घ्यायचा आहे. आता होल हा कशासाठी करायचा याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेलच. सो अशा प्रकारे सुती कापड घ्यायचं आहे, त्याला होल करायचा आहे आणि ते पहिल्यांदा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. आता थोडंसं आपण हाताला पाणी घ्यायचं आणि जो आपण मगाशी पीठ केलं होतं त्यातला असा एक गोळा घ्यायचा आणि त्याचा असा पहिल्यांदा गोलाकार गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता हे या सुती रुमालावरती पाण्याच्या साह्याने हे थापून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, मी पाण्याचा हात घेतलेला आहे आणि हे थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढा आकार हवा असेल तुम्ही त्या प्रमाणात गोळा घेऊ शकता. अशा प्रकारे आता हे आपलं थापून झालेलं आहे आणि हे ज्याप्रमाणे आपण धपाट्यामध्ये असे होल्स करतो त्याचप्रमाणे याच्यावरती सुद्धा आपण हे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते छान असं क्रिस्पी असं भाजलं जाईल. इथे एक मी तवा घेतलेला आहे आणि याच्यावरती आता 1 चमचे मी तेल घेतलेलं आहे. आता हे तेल पहिल्यांदा असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला तवा छान असं ग्रीस होईल तेलाने. आता तवा छान असा गरम झालेला आहे आणि ज्याप्रमाणे आपण धपाटे टाकतो त्याचप्रमाणे हा रुमाल इथे मी ठेवलेला आहे आणि वरच्या बाजूने असा पाण्याचा हातानेही दाबून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आता रुमाल हा उलटा करायचा आहे, जेणेकरून छान अशी आपली धपाटी निघली जाईल. आता तुम्हाला दिसत असेल बघा, मध्यभागी होल होता. होल ठेवण्याचं हेच कारण होतं की धपाटी छान अशी आपली या कापडापासून सुट्टी होतात आणि जर होल नसेल तर ते मध्यभाग हा चिकटला जातो. आता हे कडेने तेल सोडायचं आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि मध्यम आचेवरती याला 1 ते 2 मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहोत. आता 2 मिनिटे झालेली आहेत. तुम्हाला दिसत असेल बघा, छान असा खालच्या बाजूने तो क्रिस्पी असा फ्राय झालेला आहे. आता हा आपण पलटी करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने असा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा आपला क्रिस्पी उपवासाचे धपाटे तयार झालेले आहेत. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. हे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या आमटीबरोबर सुद्धा खाऊ शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. हॅलो, चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत. आज माझा आवाज बसलाय सो थोडं ॲडजस्ट करून घ्या. आज आपण नवरात्री स्पेशल कच्च्या साबुदाण्याची रेसिपी बनवणार आहोत. तीही झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही या रेसिपीसाठी आणि साबुदाणा तुम्हाला या रेसिपीसाठी अजिबात भिजवण्याची गरज लागत नाही. खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो, सो तेव्हा तुम्ही ही रेसिपी झटपट बनवू शकता. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील.
आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता. अशा प्रकारे आज आपण साबुदाण्याची रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे. सगळेच आवडीने खातील असा पदार्थ तुम्ही घरी बनवून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 2 बटाटे घ्यायचे आहेत. इथे तुम्ही मीडियम साईजचे बटाटेसुद्धा घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारचे मीडियम साईजचे बटाटे अवेलेबल नसतील तर तुम्ही मोठा एकच बटाटा घेतला तरीही चालेल. सगळ्यात पहिल्यांदा हा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जे साल काढण्याचं मशीन असेल त्याने तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर अशा प्रकारची आपल्याला एक खिसणी घ्यायची आहे. इथे मी मोठ्या होलची खिसणी वापरत आहे जेणेकरून ही रेसिपी आपली झटपट होईल. सो अशा प्रकारे आता आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जी खिसणी अवेलेबल असेल तुम्ही त्या खिसणीने खिसून घेतलं तरीही चालेल. इथे आपल्याला हे 2 बटाटे खिसून घ्यायचे आहेत. आता या 2 बटाट्याची आपल्याला एक प्लेट भरलेली आहे. 1 कप आपल्याला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि हा छान असा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. इथे हा कच्चा साबुदाणा वापरलेला आहे आणि यासाठी तुम्हाला साबुदाणा भाजण्याची सुद्धा गरज लागत नाही. कच्चा साबुदाणा आपण जाडसर असाच बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल बघा. जास्तही एकदम त्याचं पीठ करायचं नाही, मीडियमचा तुम्ही बारीक करून घेऊ शकता. याच्यानंतर आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आणि जर तुम्ही ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही मिरची टाकली नाही तरीही चालेल. आता हा जो बटाटा आपण खिसून घेतला होता तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, कारण बटाटा खिसल्यानंतर तो लाल पडतो. त्याच्यासाठी आपल्याला हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर तो सफेद होतो. आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा वाटून घेतला होता त्यामध्येच आपल्याला बटाट्याचा हा किस भरून घ्यायचा आहे. याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता किंवा उपवासाचं जे मीठ असतं ते घातलं तरीही चालेल. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला परत एकदा मिक्सरमधून बारीक करायचं आहे. आता ही आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. यामध्ये अजिबात बटाटा जाडसर असा राहत नाही, त्याच्यासाठीच आपण हा बटाटा खिसून घेतला होता. जर तुम्ही बटाट्याच्या फोडी करून घेतल्या तर कुठे ना कुठे बटाटा शिल्लक राहतो. सो त्याच्यासाठी आपण हा सुरुवातीलाच खिसून घेतला होता जेणेकरून ते लगेच आपलं बॅटर असं तयार होईल. हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपलं कोणतंच बॅटर वेस्ट जाणार नाही. त्याच्यासाठी ते थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि त्या बॅटरच्या बाउलमध्ये ओतायचं आहे. हे जे पाणी आपण घातलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये जेणेकरून हे बॅटर एकजीव होईल. ही रेसिपी तुम्ही उपवासाला सुद्धा करू शकता किंवा नाश्त्याला, मुलांच्या टिफिनला सुद्धा ही रेसिपी देऊ शकता. हे 10 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही 5 मिनिटे सुद्धा झाकून ठेवू शकता. आता एका वाटीमध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत. इथे तुम्ही शहाजिरे वापरले किंवा साधे जिरे वापरले तरीही चालतील. अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे उपवासाला मोहरी चालत नसेल तर तुम्ही ती नाही टाकली तरीही चालेल. 1 चमचा आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत. अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं आहे. हे फक्त लाल तिखट आहे, गरम मसाला नाही, फक्त मिरची पूड आहे ही. याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे जेणेकरून या रेसिपीला टेस्ट खूप छान येते आणि कलरही छान येतो. 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स. जर तुमच्याकडे रेड चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील तर तुमच्याकडे लाल मिरच्या अवेलेबल असतील तर तुम्ही त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. इथे आपल्याला छोटासा पॅन घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. जर तुम्हाला तेल आवडत नसेल इथे तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल. आणि आपण जो मसाला तयार केलेला होता तो या तेलामध्ये घालायचा आहे. चमच्याच्या मदतीने आपल्याला थोडासा तो मिक्स करायचा आहे जेणेकरून त्याला छान असा थोडासा तो शिजला जाईल. जे बॅटर आपण झाकून ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जास्त तिखट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घातली तरीही चालेल. आता हा मसाला आपला यामध्ये घालून झालेला आहे. तो थोडासा असा सगळ्या बॅटरमध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे जेणेकरून आपल्या बॅटरला सुद्धा छान कलर येईल आणि टेस्ट खूप छान याची होईल. ही तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा कलर आलेला आहे बॅटरला. हे बॅटर तुम्ही 5 मिनिटे झाकून ठेवा जेणेकरून आपण जे यामध्ये मसाले घातलेले आहे त्याचा वास
या पूर्ण बॅटरला लागला जाईल आणि टेस्टही खूप छान होईल. अशा प्रकारे आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. इथे आपल्याला ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासमध्ये आपल्याला अशा प्रकारची पायपिंग बॅग घ्यायची आहे. जे केक बनवतात, जी क्रीम भरण्यासाठी आपण पायपिंग बॅग वापरतो ती आपल्याला घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते या ग्लासामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. जेवढं त्यामध्ये बसत आहे तेवढंच तुम्ही घाला, जास्त ओव्हर घालू नका, नाहीतर ते तुम्हाला पकडता येणार नाही. सो अशा प्रकारे आता आपलं हे बॅटर घालून झालेलं आहे. ते थोडंसं बॅटर खालच्या बाजूने प्रेस करा आणि यामध्ये जे बुलबुले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. थोडंसं ते हाताने असं चोळायचं, जेणेकरून ते बुडबुडे निघून जातात. कैचीच्या मदतीने त्याचं थोडंसं तोंड कापून घेऊ शकता. हे तोंड तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सुद्धा कापू शकता. जर तुम्हाला जाडसर हवं असेल तर तुम्ही जास्त कापलं तरीही चालेल. अशा प्रकारे तेलामध्ये आपल्याला चकली टाईप हे सोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जो शेप आवडत असेल तुम्ही तो तेलामध्ये सोडला तरीही चालेल. हे सुरुवातीला लगेच पलटायचं नाही, नाहीतर तुमच्या चमच्याला ते चिकटलं जाईल. ज्यावेळेस ते खालच्या बाजूने क्रिस्पी असं फ्राय होतं त्यावेळेस ते आपोआप निघलं जातं. अशा प्रकारे तुम्हाला हे मीडियम आचेवरती क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपण चकल्या याच्या तयार करून घेतलेल्या आहेत. ही एक ट्रिक आहे. अजून मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगते, जेणेकरून झटपट तुमची रेसिपी तयार होईल. अशा प्रकारे जी छोटीशी खिसणी असते आलं खिसण्याची ती आपल्याला घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तेलामध्ये सोडून द्यायची आहे. गरम तेलामध्ये तुम्ही 3 ते 4 मिनिटे सोडून द्या, जेणेकरून ती छान अशी गरम होईल. आणि आता या तेलामधून ही किसणी बाहेर काढून याच्यावरती तुम्ही चकलीचा आकारसुद्धा करू शकता आणि तसंच तुम्हाला ते तेलामध्ये सोडायचं आहे. थोडंसं वरच्या बाजूने तेलसुद्धा घालायचं आहे, जेणेकरून ते छान असं क्रिस्पी तयार होईल. आणि लगेच काढण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा हे खालच्या बाजूने छान असं क्रिस्पी तळलं जाईल त्याच्यानंतर ते आपोआप त्या खिसणीपासून सुट्ट होईल. ही दुसरी ट्रिक झाली. आणि ही तिसरी ट्रिक म्हणजे तुम्ही कुरकुऱ्याप्रमाणे या तेलामध्ये सोडवू शकता. सो ही रेसिपी नक्की उपवासाला घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. ही रेसिपी खूप छान अशी क्रिस्पी झालेली आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.